महाराष्ट्र राज्यात यंदा सगळीकडे उन्हाच्या झळा भरपूर जाणवत असल्यामुळे आज साहजिकच सगळ्यांना प्रश्न पडला की कोल्हापूर जिल्ह्यात काय अवस्था आहे पाणी साठ्यांची किंवा सिंचनाची। तर मला असं एक नमूद करावंसं वाटतं की राधानगरी हा बहुचर्चित असा जो प्रकल्प आहे त्यात तर 33% हा मागच्या वर्षीचा पाणी साठा होता, तर आता 50%च्या आसपास आपला पाणीसाठा आहे। त्यामुळे मला तरी वाटते की पंचगंगा नदीवर तर काय पाण्याची टंचाई जाणवणारच नाही आहे। दुसरा प्रकल्प महत्त्वाचा त्याच्या लगतच असलेला तुळशी, तर तुळशी प्रकल्प हा मागच्या वर्षी 50% इतका पाणीसाठा होता। या दिवशी म्हणजे 22 एप्रिल 2024ला 33% पाणीसाठा होता, तर आज 22 एप्रिल 2025ला तो 60% इतका आहे। त्यामुळे तुळशी खोऱ्यात सुद्धा पाण्याची टंचाई जाणवणार नाही हे तितकंच खरं आहे। वारणा हा सगळ्यात आपल्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे। त्याची क्षमता 35.40 TMC इतकी आहे। तिथून ह्या कोल्हापूर जिल्ह्याला सांगली जिल्ह्याला असा वरदायिनी असा हा प्रकल्प आहे। तर हा वारणा प्रकल्प मागच्या वर्षी 32% इतका होता त्याचा पाणीसाठा, आणि आज आपण बघितलं तर 40% इतका पाणीसाठा त्याचा शिल्लक आहे। त्यामुळे त्याचीही काही टंचाई जाणवणार नाही। इवन म्हैसाळ योजनेसाठी सुद्धा अजिबात टंचाई जाणवणार नाही अशीच परिस्थिती आहे। दूधगंगा प्रकल्प हा जास्त ज्याच्यावर लक्ष आहे कोल्हापूरकरवासियांचं, दूधगंगा प्रकल्पावर जास्त लक्ष असते, जास्त क्षेत्र आहे आणि ग्राउटिंगचं काम सुरू आहे। मुख्य म्हणजे ग्राउटिंगचं काम सुरू असल्यामुळं आम्ही कमी पाणीसाठा केला आहे। ह्यावर्षी 22 TMC इतका पाणीसाठा केला होता, आणि लोकांना असं वाटत होतं की सिंचनासाठी पिण्यासाठी पाणी पुरेल की नाही, कारण भरपूर गावं भरपूर शेती ह्यावर अवलंबून आहे। दूधगंगेतलं पाणी आपल्या पंचगंगा खोऱ्यात पण येतं, दूधगंगा नदी, वेदगंगा नदी अशा तिन्ही ठिकाणी आपण त्याचा पुरवठा करतोय। तर मागच्या वर्षी पाणीसाठा 25% इतका होता आणि तो ह्या वर्षी 26% इतका आहे, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा थोडा जास्तच आहे। दूधगंगा प्रकल्पाचं नियोजन करताना आपण ग्राउटिंगसाठी पाणीसाठा कमी करत गेलो असलं तरीही सिंचनासाठी पिण्यासाठी पाणी आपण जसं कमी करत जातोय त्या प्रमाणातच त्यांना काम करायला वाव देतोय। आणि खरं म्हटलं तर 10 जूनपर्यंत सिंचनाची जी निकड आहे ती भागवण्याचं, आणि त्यानंतर 30 जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतकं पाणी ठेवून आम्ही त्याचा पाणीसाठा कमी करत चाललोय, आणि तसंच त्याबरोबरीनं ग्राउटिंगचं कामही सुरू आहे। मला वाटते की आपल्याला दूधगंगा प्रकल्प त्याचा पाणीसाठा कमी करत जायचा आहे, म्हणजे कामासाठीच। त्यामुळे त्यातला पाणीसाठा कमी करताना आम्हाला तिन्ही नद्यांमध्ये सोडणं गरजेचं आहे। त्यामुळे पंचगंगा नदीत पुन्हा आम्ही गैबीतून सतत पाणी घेतोय, पुन्हा दूधगंगा नदीत पण पाणी देतोय, वेदगंगा नदीत पण देतोय। त्यामुळं उलट पाणी कमी करताना सिंचनासाठी आम्हाला जास्त पाणी देणं शक्य आहे। त्यामुळे मला तरी वाटत नाही की त्यामुळं कोणतीही टंचाई त्याच्यामुळे उद्भवेल। उपसाबंदी लागू होणार नाही हेही सांगायला हरकत नाही। तशी वार्षिक बाष्पीभवन जे दूधगंगा प्रकल्पाच्या बाबतीत आम्ही गृहीत धरतो, म्हणजे प्रोजेक्टमध्ये जे गृहीत धरलेलं आहे ते 1.2 TMC इतकं पाणी ते बाष्पीभवनाद्वारे जाणार आहे असं आम्ही गृहीत धरतोय। पण त्या आसपासच ती एक्स्ट्रीम अशी क्वांटिटी आहे, त्या क्वांटिटीच्या आसपासच ते आपण पोहोचू असं मला वाटते। सध्या तरी एकूण आकडेवारीवरून 140 दशलक्ष लिटरहून जास्त पाणी बाष्पीभवन झाल्याचं दिसून येते, पण त्यामुळं पाण्याची टंचाई उद्भवेल असं काही नाही आहे। जिल्हा परिषदनं जे 163 गावं जी दिली असतील ती आमच्या नदीवरून किंवा कालव्यावरून त्याचा उद्भव नसेल कदाचित, त्यामुळं त्यांनी तशी ते दुष्काळग्रस्त म्हणून काढली असतील त्याची मला कल्पना नाही। पण ते नियोजन जिल्हा प्रशासन करू शकते टँकरद्वारे किंवा इतर ह्याच्याद्वारे असं मला वाटतंय। आमचे जे उद्भव आहेत लपातलावासह तिथं पाणी उपलब्ध आहे।
कोल्हापूर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा आहे, उपसाबंदी नाहीये प्रशासनाचं. धरणात सर्व धरणात मागच्या वर्षीपेक्षा तुलनेत जास्त पाणीसाठा असल्यामुळं, तसेच दूधगंगा प्रकल्पाचं पाणी आपल्याला टप्प्याटप्प्यानं कमी करणं आवश्यक असल्यामुळं आपल्याला कोणत्याही नदीत आणि सिंचनासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई असणार नाही. त्यामुळे उपसाबंदीही आम्ही लागू करणार नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.